देवी, हा शुभ संकेत आहे. सोमयाग संपन्न होईपर्यंत निश्चित काहीतरी शुभ घडणार. आचार्य, तुम्ही माझी काळजी दूर केलीत. ते तर माझे कर्तव्य आहे. चिंता नसावी. शुभम भवतु. येते मी. सोमयाग करायचे जसे निश्चित झाले आहेत तसे मलाही शुभ संकेत मिळत आहेत. नाथ प्रकट होणार हाच सगळ्यात मोठा शुभ संकेत आहे. आणि आता तो केवळ संकेत राहिला नाही, तर त्याची तिथी वेळ निश्चित झाली आहे. साक्षात अंतरिक्ष नारायण आहेत ते कसे प्रकट होतील, त्यात अग्नीचे काय महत्व आहे, तसेच काय नियोजन आहे, हे सगळ्यांनाच दिसणार आहे. एका अर्थी चौथ्या नाथांचं प्रकट होणं ही मोठी घोषणाच आहे. आणि ती घोषणा धर्माची आहे, सत्याची आहे. सृष्टीत जे जे अशुभ आहे ते नष्ट करण्यासाठी आहे. एका महान कार्याला सुरुवात होण्याची ती नांदी आहे. सखी, आज महत्वाचा दिवस आहे. सगळं कसं नियोजनानुसार आणि वेळेत पार पडलं पाहिजे. होय देवी, काळजी नसावी. सर्व ठरल्याप्रमाणेच होईल. माझे उपकरण कुठे आहे? सखी, तू तरी सांग ना. किती गोड दिसतोयस तुम्ही नकेत. ये, जवळ ये. आपला मिनकेत छानच दिसतो देवी. मग राजपुत्र आहे तो. आज इतका महत्वाचा दिवस आहे, तर राजपुत्रानं छान दिसायलाच हवं. पण आजचा सोमयाग योग्यरित्या पार पडणं आवश्यक आहे. सुलोचना, सगळी पूर्वतयारी झाली ना? सोमयागाच्या ठिकाणी आपल्याला पोहोचायला हवे. होय, पण स्वामी, एक विचारायचं होतं. आपल्याकडून काही राहून गेलंय असं नाही ना? नाही, मला नाही तसे वाटत. आता विलंब नको. समारंभाच्या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. महाराज, राजपुरोहित यागाच्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी आपल्याला बोलावले आहे. चला, आपण निघूया. हे राजन, हे सुलोचना, तुम्हाला कल्पना आहे की आजच्या शुभ तिथीवर काय घडणार आहे? सृष्टीत ज्या ज्या शुभ शक्ती आहेत त्या जाग्या झाल्या आहेत. आजवर तुम्ही श्री महादेवांची जी आराधना केली ती फलद्रूप होणार आहे. तुमच्या गाठीशी जे संचित बांधले आहे ते कामी येणार आहे. यानंतरच्या नाथ परंपरेच्या इतिहासात तुमचे नाव कायमचे कोरले जाईल.
हे प्रजाजन हो, हस्तिनापूरचे राजे श्री बृहद्रव, त्यांचे सौभाग्यवती सुलोचना देवी सोबत राजपुत्र मीनकेश येत आहेत. हे प्रजाजन हो, कुरुवंशाच्या परंपरेला स्मरून कुलदेवता, ग्रामदेवता, आराध्य देवता गुरु सद्गुरु यांना नमस्कार करून आज या सोमयागाला प्रारंभ करावा अशी मी राजपुरोहितांना प्रार्थना करतो. हे राजन, आपल्यासारखे राजे आम्हाला लाभलेत हे आमचे महत्भाग्य आहे. हा सोमयाग करण्याचं दायित्व आपण माझ्यावर सोपवलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आपल्या राज्याला कोणीही शत्रू उरलेला नाही. आपण शस्त्र सुसज्ज आहोत. राज्याच्या सर्व स्तरांवर सुखसोयी पोहोचल्या आहेत. सगळे सुखी समाधानी आहेत. सगळ्यांचे आरोग्य उत्तम आहे. निसर्ग संपदा, धनसंपदा विपुल आहे. या साऱ्याचे संतुलन कायम राहावे म्हणून हा सोमयाग करायचे ठरवले आहे. सर्व देवदेवतांना प्रार्थना करतो की त्यांनी हा यज्ञ सफल करावा. त्यांनी आशीर्वाद द्यावेत, प्रजेचे कल्याण करावे. हे राजन, जिथे सत्याबरोबर धर्माचे आचरण होते त्या राज्यात सगळं शुभच घडणार यात काही शंकाच नाही. राजपुरोहित, यज्ञाला प्रारंभ करावा. शरवाय रुद्राय वरदाय च पशुना पतये
हे श्री सद्गुरु दत्त महाराज, हे श्री महादेव, नाथ परंपरेतल्या चौथ्या नाथांचे आगमन होण्यासाठी काही क्षण उरले आहेत. हा सोमयाग जिथे सुरू आहे तिथे मी उपस्थित नसलो तरी माझे संपूर्ण ध्यान तिथेच आहे. मीही चौथ्या नाथांचे रूप पाहण्यासाठी उत्सुक आहे. आज मी त्यांना प्रत्यक्ष भेटू शकलो नाही तरी हा योग भविष्यात लवकरच यावा अशी माझी इच्छा आहे. स्वामी, यज्ञ सुरू झाल्यापासून सगळीकडे चैतन्य पसरलं आहे. ज्या अर्थी आपण देवांना आवाहन करतो त्या अर्थी ते सूक्ष्म रूपात प्रकट होतातच. माते, आपण यज्ञेत जी आहुती देतो त्याचं काय होतं? यज्ञामध्ये आपण जे अर्पण करतो ते त्या त्या देवतांपर्यंत पोहोचतं व ते त्याचा स्वीकार करतात. आणि देवता प्रसन्न झाल्या की त्या आपल्याला आशीर्वाद देतात. पिताश्री, हा विजांचा कडकडाट कसला? हा निश्चितच देवतांचा संकेत असावा. परंतु आपल्याला कसं समजणार की हा शुभ संकेत आहे की अशुभ संकेत? माते, मला भय वाटतंय. ह्यात भय वाटण्यासारखं काही नाही बाळा. हे आचार्य, आपण आपले यज्ञ कार्य कृपया चालू ठेवावे.
ह्या सोमयागाने मी प्रसन्न झालो आहे. आपण अर्पण केलेले मी सर्व स्वीकारले आहे. माझ्यावर सोपवलेले कार्य या सोमयागाच्या माध्यमातून मी पूर्ण करणार आहे. श्री महादेवांनी कामदेवाचे भस्म केल्यानंतर त्याला मी जतन करून ठेवले होते. त्यात साक्षात अंतरिक्ष नारायणाने प्रवेश केला आहे. आणि त्यांनाच मी ह्या यज्ञातून तुमच्या स्वाधीन करतो आहे. हे राजन, त्याचे संगोपन करण्याचे दायित्व तुमच्यावर आहे. शुभम भवतु. शुभम भवतु. शुभम भवतु. निरंजन